ही सीझन कळंब संघासाठी फार महत्त्वाची आहे. तदनंतर दहिवली संघ याच क्रीडांगणावरती 4-5 दिवसापूर्वी झालेल्या स्पर्धेमध्ये इथे पराभूत झाला. पण आता दोन्ही संघ एक नव्या उमेदीने शिवशाही क्रिकेट संघ तलवडे यांच्या स्पर्धेमध्ये ट्रॉफी जिंकण्याच्या इराद्याने आलेत. इरादा पक्का आहे, पण तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल ती मात्र मॅच जिंकण्यासाठी. गोलंदाज तयार. भूषण फुल टॉस आहे, कव्हरवरून उडवलाय, सुपर डाईव्ह केलाय आणि हा चेंडू पोहोचलाय सीमारेखा पार. शिवशाही चषकाचा हा पहिला चौकार. गेम इज ऑन अँड बॅटिंग इज ऑन. पहिलाच फुल टॉस खराब होता चेंडू आणि त्यावरती चांगला फटका खेळला आणि धावा आल्या 4. जबरदस्त बॅटिंग इथे करावी लागणारे कळंब संघाला. ताकद आहे. पंकज बदे ऑन स्ट्राईक आहे आणि समोर भूषण, दहिवली टीमचे भूषण आहेत. यावेळेस डॉट बॉल आला. समीर काळन दादा या ठिकाणी उपस्थित झाले. समीर दादा, आपणास रिक्वेस्ट आहे की आपण देखील मंचावरती येऊन आसनस्थ व्हा. आपलं देखील स्वागत. दहिवली संघाकडून भूषणने सुरुवात केली. पहिल्या 3 बॉलमध्ये धावसंख्या पोहोचली आहे 5. कळंब संघाकडे तगडा बॅटिंग अटॅक आहे, कारण स्वप्नील असेल, तन्मय असेल, पंकज असेल, प्रसाद असेल, चांगले बॅटर आहेत कळंब टीमकडे. पंकजच्या बॅटमधून पुन्हा एकदा पॉवर प्ले मध्ये जबरदस्त शॉट सिलेक्शन पंकजचं, पण त्या ठिकाणी फिल्डिंग तैनात आहे आणि धावा मिळतील इथे मात्र 1. धावसंख्या 1-1 ने वाढते. अमोलदादा शेळके, सगुणा बाग येथे कार्यरत आहे अमोलदादा. आता मात्र मुंबई भागामध्ये सगुणा बागेचंच असणारं हे दुकान चालवतात, म्हणजे नोकरीला सुरुवात केली आता एक प्रकारे संपूर्ण मॅनेजमेंट त्या दुकानाची सांभाळतात अमोलदादा शेळके. भरपूर मेहनती आहेत अमोलदादा, म्हणून आज यशाच्या शिखरावरती आहेत. आज त्यांची साथ या स्पर्धेला लाभते. त्यांचंही स्वागत. फटका चांगला आहे, गुड शॉट, उडवलाय, ठोकलाय शिवशाही चषकाचा पहिला सिक्सर. इट्स अ ग्रेट स्टार्ट फ्रॉम कळंब टीम. आधी पंकजचा आलाय पहिला चौकार आणि त्यानंतर तन्मयचा आलाय पहिला षटकार. कर्जत तालुक्यातील शिवशाही क्रिकेट संघ तलवडे यांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा आणि तलवडे खुर्द या गावाची ओळख, अर्थात ज्या शौर्यवीराने संपूर्ण भारत देशात ज्यांचं शौर्य आपण पाहिलं ते रायगड भूषण शौर्यवीर मयूरदादा शेळके देखील आज मंचावरती आहेत. मयूरदादा देखील मॅच बघतायत की जितकं शौर्य त्यांनी दाखवलं होतं तसंच शौर्य या सर्व खेळाडूंना मॅच जिंकण्यासाठी लावायचं आहे, कारण फार मेहनत हे खेळाडू घेत असतात. पुन्हा एकदा फटका, घुटना टेक फटका आलाय अलॉंग दी कार्पेट. खेळाडू आहेत तैनात. ओव्हर नंबर 1, फर्स्ट ओव्हर इथून होईल कंप्लीट आणि धावसंख्या पोहोचली आहे पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. एकही गडी आउट न होता 13 धावा बॅटिंग करणाऱ्या कळंब टीमच्या. यावर्षी क्रीडा स्पर्धांना थोडासा लगाम लागलाय. दरवर्षीप्रमाणे यावर्षी क्रीडा स्पर्धा थोड्या टप्प्याटप्प्याने होत्यात. आता कर्जत तालुक्यामध्ये 2 टुर्नामेंट सुरू आहेत. 14 ते 17 डिसेंबरमध्ये एक टुर्नामेंट जी तुम्ही लाईव्ह पाहताय शिवशाही क्रिकेट संघ तलवडे खुर्द, आणि दुसरी टुर्नामेंट जी ऑफलाईन आहे ती मात्र सोमजाई क्रिकेट संघ सावळे इथे दुसरी टुर्नामेंट सुरू आहे. आणि बऱ्याचशा नागरिकांचं हेच म्हणणं होतं की क्रीडा स्पर्धा या आठवड्याला 1 किंवा 2 असाव्या, जेणेकरून आपले जे खेळाडू आहेत ते कामामध्ये किंवा शिक्षणामध्ये व्यस्त राहतील आणि जेव्हा त्यांना वेळ मिळेल तेव्हाच फक्त एखाद दुसरी टुर्नामेंट ते खेळतील. आणि त्याच अनुषंगाने यावर्षी कर्जत तालुक्यात क्रिकेटला थोडा लगाम लागला आहे आणि आनंदाची गोष्ट आहे. खेळही सुरू आहे, शिक्षणही सुरू आहे, नोकरी देखील सुरू आहे. पण आपल्याला या स्पर्धेमध्ये चांगला खेळ बघायला मिळेल. 1 ओव्हर धावसंख्या झाली 13. ओव्हर नंबर 1 नितीन गोलंदाजी मार्कवर आला दहिवली संघाचा नितीन. रेकॉर्ड वीर हा गोलंदाज नितीन. गतवर्षी 1 वर्ष आधी कशेळ येथे जी कर्जत प्रीमियर लीग झाली होती, लगातार 3 मॅन ऑफ द मॅच घेण्याचा रेकॉर्ड या गोलंदाजाने केला होता. आपल्या गोलंदाजीचा कहर त्याने दाखवला होता तो नितीन. पहिलाच बॉल हवेत आहे, डाऊन दी बॉल आलेत खेळाडू, पकडली कॅच आणि विकेट येते ती कळंब टीमची. फलंदाज तन्मय इथून बाद.
थँक्यू, धन्यवाद. तन्मय इथून बाद झाला आणि प्रसाद बदे, कळम संघाचे कॅप्टन प्रसाद बदे मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. धावा संख्या 13. 4 बॉलमध्ये 8 धावा करत तन्मय इथे बाद झालाय. सुरुवात चांगली होती. पहिला सिक्सर या इनिंगचा या स्पर्धेचा आलाय तो तन्मयच्या बॅटमधून. त्याची विकेट इथे कमावली आहे ती मात्र नितीनने, कारण नितीन हा कमबॅक मिळवून देणारा गोलंदाज आहे दहिवली टीमचा. कर्जत प्रीमियर लीग सारख्या स्पर्धेमध्ये लगातार 3 मॅन ऑफ द मॅच घेणं हा एक रेकॉर्ड होता आणि आपल्या त्याच गोलंदाजीचा कहर पुन्हा एकदा या क्रीडा स्पर्धेमध्ये कळम संघाच्या पहिल्या फलंदाज तन्मयला इथून बाद केला. धावसंख्या 13 आहे. दहिवली टीम या मैदानाची पूर्णपणे आपली फिल्डिंग पोझिशन थोडी चेंज करत असताना, कारण धावा कळम टीमला हव्यात तर त्या धावा थांबवायचे त्या दहिवली टीमला. नितीन आलेत, पहिल्याच बॉलवरती विकेट आले, स्ट्राईकवरती. आता कॅप्टन प्रसाद बदे कळम टीमचा संघनायक वन डाऊनच्या भूमिकेत इन ॲट नंबर 3 सामना करेल तो मात्र नितीन या गोलंदाजाचा. पुढे आले होते, फटक्यासाठी जागा बनवली होती. भूषण आहेत बॉलपर्यंत, धाव मिळेल इथून मात्र 1. मेहनत घ्यावी लागणार आहे, कारण कुठल्याही क्षेत्रामध्ये असू द्या मेहनत फार महत्त्वाची आहे. कारण एक वेळ नशीब आपल्याला धोका देईल पण मेहनत आपल्याला कधीच धोका देणार नाही. आणि तीच मेहनत, कारण कुठलाही खेळ खेळण्यासाठी फार मेहनत लागते. एखाद्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये सगळ्याच ठिकाणी मेहनतीची गरज आहे आणि तीच मेहनत सध्या आयोजनाच्या माध्यमातून ग्रुप ग्रामपंचायत पिंपलोली विभागातील शिवशाही क्रिकेट संघ तलवडे खुर्द यांच्या वतीने घेण्यात आले. आणि भाकरीचा पाडा ग्रामस्थांचे आभार की त्यांनी हे मैदान या स्पर्धेसाठी उपलब्ध करून देण्यात आलं. गोलंदाज सय्यार नितीन, समोर पंकज. हवेत आहे खेळाडू पुन्हा आलेत आणि इथे चेंडू सीमा पार, हवेचा झोका आणि दिलाय दहिवली टीमला धोका, कारण आलाय पंकजचा हा षटकार. रिप्ले मध्ये बघू शकता, फक्त हलक्या हाताने ड्राइव्ह घेऊ, तितकीशी ताकद नव्हती पण हवेच्या जोरावरती गेलेला हा षटकार आहे तो कळम टीमसाठी. ताकद कमी होती पण हवेच्या जोरावरती आलेला हा षटकार आहे. कळम टीमची धावसंख्या पुढे जातीये, जाऊन पोहोचली आहे ती मात्र 20 या अंकावर. गोलंदाज या नितीन, चौथा बॉल. बॅटची कडा, विकेट किपर महेशच्या हातामध्ये चेंडू आहे. इथून डॉट बॉल आलाय नितीनचा. आणि कळम टीमची स्ट्रॅटेजी चांगली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 2 बाउंड्रीज आल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये देखील 1 बाउंड्री आली आहे. आणि पंकज आणि प्रसादमध्ये चर्चा देखील होतीये की इथून पुढे 20 धावा आहेत कळम टीमच्या. 4 ओव्हरची ही मॅच आहे, त्यामुळे इथून पुढे बॅटिंग आपल्या दोघांमध्ये पार्टनरशिप कशी मेंटेन करायची, कशी इनिंग हँडल करायची याची चर्चा झाली. आणि पुन्हा एकदा नितीन समोर येतो मात्र पंकज बदे. यावेळेस आडव्या बॅटने पोझिशन चेंज केली होती. लेफ्ट हँड बॅटरने राईट हँड पोझिशनमध्ये खेळलेला फटका होता. एकच धावा आली. धावसंख्या कळम टीमची 21 धावसंख्येमध्ये 2 षटकार 1 चौकाराचा समावेश आहे. आणि ओव्हर नंबर 2चा खेळ आता एका चेंडूने संपेल, म्हणजे 5 चेंडू समाप्त झाले. नितीन या गोलंदाज, धावसंख्या ती मात्र 21. चांगलं नियोजन, भव्य दिव्य अशी ही स्पर्धा 4 दिवस. आणि दरवर्षीप्रमाणे या स्पर्धेचं आयोजन आहे शिवशाही क्रिकेट संघ तळवडे खुर्द यांच्या वतीने. गोलंदाज नितीन, लास्ट बॉल असेल, समोर आहे कॅप्टन प्रसाद बदे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलेत खेळाडू आहेत भूषण. बॉल पर्यंत बॉल कव्हर होईल. ओव्हर नंबर 2 इथून होईल समाप्त. आफ्टर 2 ओव्हर कळम टीम ऑन बोर्ड. धावसंख्या आहे 1 गड्याच्या मोबदल्यात 11च्या रन रेटने 22 धावा कळम टीमच्या धावफलकावरती आहे. जय ताडोबा कळम संघ या संघाने गतवर्षी पहिलीच नाईट टुर्नामेंट झाली होती दामत येथे. त्या नाईट टुर्नामेंटमध्ये कळम संघाने पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी जिंकली होती. गेल्या वर्षीची सीझन चांगली होती कळम टीमची, यावर्षी देखील चांगली. आणि आदरणीय चेतन दादा शेळके या ठिकाणी उपस्थित झालेत. चेतन दादा, आपण मंचावरती यावं, आपलं देखील हार्दिक स्वागत. जय ताडोबा कळम संघ डे नाईट अशा दोन्ही प्रकारच्या क्रीडा स्पर्धा जिंकणारा संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला उत्कर्ष दहिवली संघाने देखील गतवर्षी स्पर्धा जिंकल्यात. आणि मी म्हटलं की तालुक्यात 2 स्पर्धा सुरू आहेत, एक सोमजा 11 सावळे आणि दुसरी स्पर्धा आहे ती शिवशाही तलवडे. आणि दहिवली संघासाठी 1 वर्षापूर्वी सोमजा 11 सावळेची स्पर्धा देखील लकी ठरली होती. तेजस गायकवाड याने सावळेच्या मैदानावरती 5 विकेट एकाच ओव्हरमध्ये घेतल्या होत्या. आणि जो सामना दहिवली संघ पराभवाच्या छायेत होता
तिथे मात्र विजय खेचून आणला होता तो दहिवली टीमने आणि आज तो दहिवली संघ शिवशाही क्रिकेट संघ तलवडे आयोजित स्पर्धेमध्ये पहिल्या मॅचमध्ये खेळतोय. कलम संघ कॅप्टन प्रसाद बदे इज ऑन स्ट्राईक नाव आणि गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाज असेल दहिवली टीमचा तेजस. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होईल. तेजस बॉलिंग मार्क वरती सज्ज झालाय. गोलंदाजीला स्टार्टअप करतो. समोर आहे कॅप्टन प्रसाद बदे. द्वंद्व चांगलं होईल. पहिलाच बॉल बॅट वरती आहे. फटका आउट ऑफ द पार्क. ठोकलाय कॅप्टन प्रसाद बदेचा. हा टीम साठी षटकार. सुपर कनेक्ट केला चेंडू आणि षटकार आलाय. धावसंख्या पोहोचली 28. 28. चौथी टुर्नामेंट या वर्षीची या विभागामध्ये शिवशाही चषक तलवडे 2023-24. थर्ड ओव्हर मध्ये आता सुरुवातीपासूनच हल्ला बोल करतोय कॅप्टन प्रसाद बदे. संघ नायकाची सर्जिकल स्ट्राइक. पुन्हा एकदा शॉट. गुड शॉट प्रसाद बदेचा. घुटना टेक पॉवरफुल शॉट होता प्रसाद बदेचा. हा बॅक टू बॅक दुसरा षटकार. सुपर शॉट कनेक्शन सुपर होता आणि संघ नायकाचा हा झंझावात. संघ नायकाची वादळी खेळी तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होत असताना गोलंदाज तेजस वरती बरसतोय कॅप्टन प्रसाद बदे. लगातार 2 षटकार आलेत. धावसंख्या पोहोचतीये आतापर्यंत 2 चेंडू संपले. धावसंख्या 34. कळम टीमची धावसंख्या 34. आपल्या फलंदाजीने समोरच्या गोलंदाजावरतीच नाही तर फिल्डिंग वरती देखील आता प्रेशर टाकलंय कॅप्टन प्रसाद बदेने. कळम संघाची नेतृत्वाची धुरा या खेळाडूकडे. नेतृत्व दमदार तितकीच आपली बॅटिंग दमदार पेश करतोय कळम संघाचा संघनायक प्रसाद बदे. धावसंख्या 34. दहिवली टीम कडून नितीन थोडं गायडन्स करतात तेजसला की 2 षटकार जरी आले असेल तरी इथून 4 बॉल तुझ्या हातामध्ये आहेत. कमबॅक करण्याची संधी तुलाही आहे. त्यामुळे आता तेजसचं कमबॅक दहिवली संघासाठी इम्पॉर्टंट आहे कारण समोर प्रसाद बदे आपल्या फलंदाजीतून आग ओकतोय. तिसरा लोअर फुल टॉस होता. खेळाडू आहेत मागे आणि फिल्डिंग इथे होत असताना धाव मिळाली ती एकच. 35 धावा झाल्या. 3 चेंडू इथून समाप्त झाले. ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू आहे. समीर काळंदादांना विनंती करतोय. समीर काळंदादा आपण मंचावरती यायचंय. आपलं स्वागत. चेतनदादा शेळके यांना रिक्वेस्ट आहे आपण देखील मंचावरती यावं. आदरणीय संतोषजी शेळके साहेब मॅचचा आनंद घेत आहेत. धावसंख्या कळम संघाची 35 पर्यंत जाऊन पोहोचली आहे. 35 ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. फिल्डिंग मध्ये चेंजेस केले जात आहेत कारण लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे ते कळम संघाचं. पंकज बदे आणि त्याच्या साथीला आहे तो प्रसाद बदे. दोन्हीही अटॅकिंग बॅटर आहेत. म्हणजे दोन्हीही बेधडकपणे खेळणारे असे बॅटर आहेत. स्ट्राइक चेंज झाली. 35 धावा आहेत. ओव्हर नंबर 3. चौथा बॉल घेऊन असे तेजस. चौथा बॉल पंकज साठी समोर होता चेंडू. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता पंकज बदेचा. चेंडूतून मिस केला. धावसंख्या 35. किमान ज्या एंड कडून बॅटिंग होतीये आणि मागच्या टुर्नामेंटचा रेकॉर्ड पाहता या मॅच मध्ये किंवा पहिल्या इनिंग मध्ये ॲव्हरेज स्कोर हा कमीत कमी 55 ते 60 हा ॲव्हरेज स्कोर आहे. 55 ते 60च्या मध्ये धावा कळम टीमला करणं अपेक्षित आहे. धावसंख्या 35. पाचवा बॉल ऑन साइडला गॅप मध्ये आहे. खेळाडू तैनात आहे मिड विकेटला. एकच धाव. एक सिंगलने धावफलक पुढे सरसावत 36 धावा. पहिले 2 षटकार आले त्यानंतर मात्र तेजसचं कमबॅक राहिलंय. 3 बॉल मध्ये त्याने फक्त 2च धावा खर्च केल्या. त्यामुळे दैवली संघ नितीन यांचा अनुभव पणाला लावून त्यांनी दिलेलं गायडन्स त्यांनी केलेलं मार्गदर्शन तेजसच्या कामी आलं
आणि 3 बॉलमध्ये फक्त 2 धावा आणि टोटल आता स्थिरावली आहे ती मात्र 36 या धावसंख्येवर. सोमीनाथ क्षीरसागर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. क्रिकेटचे मोठे चाहते आहेत या विभागातील आदरणीय सोमीनाथजी क्षीरसागर साहेब, आपण स्टेजवरती यावं. लास्ट बॉल वरती संघनायक प्रसाद बदेचा हा उत्तुंग असा षटकार. उमेश विरले दादा, आपण कुठे असाल तर स्टेजकडे यायचंय. आणि प्रसाद बदेच्या बॅटिंगचा तडाखा सध्या सोसावा लागतोय तो मात्र दहिवली टीमला, कारण प्रसाद बदेने या ओव्हरमध्ये ठोकले षटकार 3. धावसंख्या 2 ओव्हरमध्ये होती 22. या ओव्हरमध्ये तेजसने धावा दिल्यात 20. एकूण धावसंख्या पोहोचली आहे ती मात्र आफ्टर 3 ओव्हर 42 रन्स ऑन बोर्ड. तर यानंतर होणारा सामना असेल वावळोली विपक्ष नेरळ डी. वावळोली टीमचे कॅप्टन आणि नेरळ डी चे कॅप्टन आपण इथे पोहोचला असाल तर आम्हाला मंचाकडे येऊन आपण आल्याची उपस्थिती नोंदवा. आणि सर्व टीमला आयोजकांच्या वतीने सूचना आहेत, महत्त्वाच्या 2 सूचना आहेत की आपण ज्यावेळी क्रीडा स्पर्धेमध्ये येता त्यावेळी सर्वप्रथम आपला प्रवेश निश्चित करा आणि त्यानंतर वेळेवर टॉस करून आपण मॅचला सुरुवात करा. वेळ फार महत्त्वाचा आहे. क्रिकेट जसं बदलतंय ना तसं क्रिकेटमध्ये नियम देखील फार चेंज झालेत. या वर्षीपासून ICC ने एक नव्या नियमाची अंमलबजावणी करण्याचा देखील निर्णय घेतला. या डिसेंबर महिन्यापासून तर एप्रिल महिन्यापर्यंत गोलंदाजांवरती देखील आता टाइम लिमिट आलंय. म्हणजे एका ओव्हर दरम्यान 1 मिनिटाच्या आतमध्ये जर 3 वेळा गोलंदाजाने ओव्हर टाकण्यास उशीर केला तर समोरच्या विपक्षी टीमला 5 धावांची पेनल्टी देण्यात येईल असा नवीन नियम आला आहे. त्यामुळे आदरणीय सोमीनाथजी क्षीरसागर साहेब, भाकरीचा पाडा गावाचं प्रतिष्ठित नागरिक आदरणीय सोमीनाथजी क्षीरसागर साहेब यांचं मंचावरती स्वागत. तर मॅच इथे थोडासा ड्रिंक ब्रेक आहे. तत्पूर्वी मी संतोषजी शेळके साहेबांना विनंती करेल की लगेच आपल्या शुभ हस्ते आपण प्रतिष्ठित नागरिक भाकरीचा पाडा सोमीनाथजी क्षीरसागर साहेबांचा सत्कार या ठिकाणी करावा. सोमीनाथजी क्षीरसागर साहेबांना विनंती आहे, साहेब आपण स्वागत कक्षामध्ये समोर यावं जिथे आपला आयोजकांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते संतोषजी शेळके साहेब यांच्या शुभ हस्ते करीत आहोत आपण सत्कार. कारण या विभागात स्पर्धा आयोजन कुठल्याही गावाचा असो पण भाकरीचा पाडा ग्रामस्थांचा सहभाग हा फार महत्त्वाचा असतो. सोमीनाथजी क्षीरसागर साहेबांचा सत्कार या ठिकाणी आम्ही करतो आणि असंच प्रेम अशी साथ सोमीनाथजी क्षीरसागर दादा असू द्या. समीर काळन दादा या ठिकाणी उपस्थित झाले, सोबत स्कोरर सुशांत काळन देखील आहेत. समीर दादा आपलं हार्दिक स्वागत. भारदस्त व्यक्तिमत्व समीर दादा काळन या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील सत्कार या ठिकाणी आम्ही करणार आहोत. या वर्षीची या मैदानावरची ही 4थी स्पर्धा आहे आणि यानंतर लगेचच जानेवारी महिन्यामध्ये दोस्ती चषक 2024 या स्पर्धेचं आयोजन पिंपळोलीकरांच्या वतीने स्पर्धेचं आयोजन करण्यात आहे. दिनांक 4 ते 7 जानेवारी दरम्यान. फटका सीमा पार क्लिअर केली बाउंड्री आणि ठोकलाय पंकज बदेने इथे षटकार. इट्स टाइम टू फायर आणि इथे फायर करत असताना एका बाजूने प्रसाद बदे दुसऱ्या बाजूने पंकज बदे एकावरती एक षटकार इथे ठोकले जात आहेत. आणि याच महिन्याच्या या वर्षाच्या समाप्तीनंतर पुढील वर्ष 2024 आणि याच क्रीडांगणावर तर दिनांक 4 ते 7 जानेवारी दरम्यान पिंपलोलीकरांच्या वतीने भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन आहे. प्रवेश फी असणारे 4,500 रुपये, प्रथम पारितोषिक 40,000 रुपये असणार आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी आकर्षक सायकल, बेस्ट बॉलर बॅटरसाठी आकर्षक कूलर आणि षटकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक, चौकार हॅट्रिकसाठी आकर्षक ट्रॉफी आणि स्मार्ट वॉच अशी पारितोषिकं असणार आहेत. आणि या स्पर्धेमध्ये जर आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर पिंपलोलीच्या दीनानाथ, रोहन, सचिन यांच्याशी आपण संपर्क साधू शकता. कळम टीमचा स्कोर पुढे पोहोचलाय, जाऊन पोहोचलाय तो मात्र तब्बल 48 या अंकावरती.
2 चेंडू इथून समाप्त झाले. 48 धावा. मोहित आला आणि मोहितच्या गोलंदाजीवरती देखील कळंब संघाचा जो रवैया आहे, खेळण्याचा जो रवैया आहे तो मात्र तसाच आहे. पंकज बदेचा षटकार ठोकतोय मोहितला हलक्या हाताने. फक्त डिफेन्सिव्ह शॉट बॅक टू द बॉलर. शर्यत दोघांची आणि दोघांच्या शर्यतीमध्ये पोचलाय पंकज बदे. नवीन खेळाडू आहे, न्यू यंगस्टर खेळाडू आहे. तितका असा अंदाज नाही आहे. बॉल हातामध्ये होता, डायरेक्ट हिट करणं गरजेचं होतं, पण कदाचित मी स्टंपपर्यंत पोहोचेल या इराद्याने तो धावला आणि पंकज बदे इथे सेफ राहिलाय. धावसंख्या 49. पहिल्याच मॅचमध्ये 50च्या उंबरठ्यावर धावसंख्या आहे ती कळंब संघाची. आणि चेंडू या इनिंगच्या इथून बाकी असणार आहे ते मात्र 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 49. आणि समोर ज्याच्या बॅटमधून आलेत तब्बल 3 षटकार तो प्रसाद बदे स्ट्राईक वरती असेल. एकही चेंडू डॉट खेळला नाही तो मात्र प्रसाद बदे. मोहितचा हा चेंडू पुन्हा एकदा जमिनीवरती होते, विकेट वरती आले. घुटना टेक आणि फटका खेळण्याचा प्रयत्न होता प्रसाद बदेचा, पण मोहित यंगस्टर बॉलर कडून मात्र हा डॉट बॉल आलाय. धावसंख्या 49. अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्या मॅच मध्ये जी ॲव्हरेज स्कोर 55-60 त्याच्या अगदी आसपास आहे तो मात्र कळंब संघ. गोलंदाज मोहित. 5वा बॉल. बॅटची कडा क्लीन बोल्ड त्रिफळाचित केलं. संघनायकाची विकेट कमावली आहे ती मात्र दैवली टीमच्या मोहितने. आणि ओव्हर नंबर 4 इथे आता एका बॉलच्या समाप्तीनंतर ही पहिली इनिंग समाप्त होईल. आणि यानंतर होणारी मॅच वावलोली विपक्ष नेरळ डी. तर दोन्ही संघ आपण इथे उपस्थित झाला असाल तर एका चेंडूनंतर आपण टॉससाठी यायचंय. प्रत्येक संघाने याची नोंद घ्या की इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल आणि आपल्याला इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉससाठी येणं गरजेचं आहे. ही आयोजकांच्या वतीने सूचना. आणि येताना आपला प्रवेश देखील आपण सोबत घेऊन या. सर्वप्रथम प्रवेश निश्चित होईल, त्यानंतर टॉस केला जाईल आणि त्यानंतर जो डिसिजन आपण स्वीकाराल मॅचला देखील लगेच आपण आपल्या संघाला घेऊन सुरुवात देखील करायची. टाईम आपल्याला जास्त घ्यायचं नाही. 20-20 मिनिटाचं सत्र तुम्हाला दिलं जाणार आहे. तर 20 मिनिटामध्ये विदिन 20 मिनिट्स आपली फर्स्ट इनिंग कंप्लीट करायची. आणि पहिल्या सत्राचा खेळ इथे आता एका चेंडूने समाप्त होईल. आणि कळंब संघ सध्या 49 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. शेवटचा बॉल आहे. स्वप्नील असतील, नवीन फलंदाज स्वप्नील, ज्याच्या षटकारांनी या वर्षीची क्रिकेट प्रेमी चषक ही स्पर्धा गाजवली होती तो स्वप्नील. आणि एका बॉलचा खेळ इथून मोहित आहे. लास्ट बॉल इथून असणार आहे पहिल्या इनिंगचा. शेवटचा बॉल. विकेटकीपर महेशच्या हातातून चेंडू निसटलाय. एक तर केली आहे कंप्लीट, दुसरीचा अटेम्प्ट आणि इथे डायरेक्ट हिट. महेश मोर्गेने इथे केली आहे डायरेक्ट हिट. विकेट आली, धाव मिळाली फक्त 1. आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर कळंब संघाची धावसंख्या उभारली जाते ती मात्र 50. आणि कंपल्सरी चेसिंग प्रमाणे टार्गेट दिलंय दहिवली टीमला 51 या धावसंख्येचं. 51चं टार्गेट असेल येणाऱ्या 24 बॉलमध्ये ते मात्र दहिवली टीमला. चला, वावलोली टीमचे कॅप्टन आणि नेरळ डी टीमचे कॅप्टन आपण दोघांनीही टॉससाठी यायचंय. तर वावलोली टीमचे कॅप्टन उपस्थित झालेत. नेरळ डी टीम आपण रिपोर्ट करा. आणि आयोजकांच्या सूचनेनुसार बघा, महत्त्वाची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. स्ट्राईक जर तुम्हाला रोटेट करायचे असेल त्यावेळी तुम्ही रन घेण्याचा प्रयत्न करता, पण दोन्ही बॅटर क्रॉस होणं अत्यंत गरजेचं आहे, याची नोंद घ्या. एक बॅटर एका एंडला थांबून असेल, दुसरा बॅटर जर त्याला क्रॉस झाला नाही तर धाव दिली जाणार नाही, याची नोंद घ्या फलंदाजांनी. हा नियम या स्पर्धेमध्ये असणार आहे. आणि 51चं टार्गेट आहे. चेंडू खेळाडूंपर्यंत पोहोचवा. लगेच सेकंड इनिंगसाठी दहिवली टीमचे फलंदाज इथून मार्गस्थ होतील. तर या दरम्यान आपण पाहतोय पिंपलोली गावाचे सुपुत्र
भारदस्त व्यक्तिमत्व समीर काळंदादा या ठिकाणी उपस्थित आहेत. समीर दादांचा सत्कार या ठिकाणी मी कुमार शेळके यांना विनंती, संतोषजी शेळके साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण समीर काळंदादांचा सत्कार या ठिकाणी करावा. समीर दादा आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सामाजिक कार्यकर्ते संतोषजी शेळके साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय समीर दादा काळन यांना. समीर दादांचं देखील बहुमूल्य सहकार्य या स्पर्धेसाठी लाभतंय. समीर दादा आपले खरंच मनपूर्वक स्वागत आणि त्याचबरोबर मनपूर्वक धन्यवाद देखील. पहिली इनिंग पहिल्या सामन्याची धावा केल्या त्या मात्र कळंब संघाने 50 कंप्लीट केली टीमची आणि 51चं टार्गेट घेऊन दहिवली संघाचे 2 फलंदाज कॅप्टन भूषण आणि त्यांच्या साथीला मात्र महेश. टॉस साठी नेरळ डी संघाचे कॅप्टन आपण उपस्थित व्हा. वावलोली टीमचे संघनायक धनराज कांबेरे या ठिकाणी उपस्थित आहेत. शिवशाही क्रिकेट संघ तलवडे खुर्द यांच्या स्पर्धेचं नियोजन अतिशय सुरेख आहे. 4ही क्रमांकाच्या 4 न्यू डिझाईनच्या ट्रॉफीज आपण पाहतोय. त्या ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत केल्यात सन्माननीय उपतालुका प्रमुख मिलिंदजी विर्ले आणि माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत पिंपलोली दीपकजी काळन यांच्या माध्यमातून त्या 4ही क्रमांकाच्या 4 ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत करण्यात आल्यात. त्या व्यतिरिक्त प्रत्येक सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॅटर बॉलर, मॅन ऑफ द सिरीज अशा आकर्षक ट्रॉफीज मात्र शिवशाही क्रिकेट संघ तलवडे यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आल्यात. आणि कर्जत तालुक्यातील सुप्रसिद्ध मैदान स्वर्गीय जनार्दन स्मृती क्रीडांगण भाकरीचा पाडा योगेश क्षीरसागर दादा यांच्या वतीने हे मैदान उपलब्ध करून देण्यात आलं. त्यांचे देखील मनापासून आभार. 4 ओव्हरमध्ये 51 कंपल्सरी करायच्यात बॅटिंग करणाऱ्या दहिवली टीमला. ओव्हर नंबर 1 चा खेळ इथून सुरू होईल. पॉवर प्ले मध्ये आला गोलंदाज पंकज बदे आणि समोर फलंदाज कॅप्टन भूषण. दहिवली संघनायकाने विजयाची जबाबदारी स्वीकारली आहे आणि त्या जबाबदारीने उतरलाय मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन भूषण, मॅन फ्रॉम दहिवली आणि नॉन स्ट्रायकर एनला बॅटर महेश. पहिलाच बॉल अलॉंग दी कार्पेट कव्हरला तोडीत चेंडू निघालाय. बाउंड्री लाईन पार. पहिला धडाका, पहिल्या फटक्याची सुरुवात कॅप्टन भूषणचा हा पहिल्याच बॉलवरती आलेला चौकार. त्याचबरोबर वावलोली ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच साहेब योगेशजी कांबेरे या ठिकाणी उपस्थित आहेत. योगेश दादा कांबेरे यांना विनंती करतो की सन्मानाने आपण मंचावरती यावं. योगेशजी कांबेरे दादा. पुन्हा एकदा ऑन साइडला कॅप्टन भूषण यांच्या बॅटमधून आलाय चौकारानंतर षटकार. त्याचबरोबर या विभागातून ज्यांनी कर्जत तालुक्यातील या विभागाचं फलंदाजीतलं नेतृत्व आम्ही पाहिलं तर जांता राजा पिंपलोली संघाचे फलंदाज संदीप काळंदादा या ठिकाणी उपस्थित झाले. तर मी विनंती करतोय संदीप काळंदादा की आपण देखील मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचंय. संदीप दादा आपलं देखील स्वागत. पंकज बदेवरती पॉवर प्ले मध्ये तुटून हल्लाय तो भूषणचा. तिसरा बॉल खेळाडूच्या हातामध्ये मागे गेलेत महेश. विकेट सेफ. डॉट बॉल इथून येतो आणि वावलोली ग्रामपंचायतीचे सरपंच साहेब सर्वांचे लाडके योगेश दादा कांबेरे या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांचं हार्दिक स्वागत. चिक्कू 11 वावलोली संघाचे योगेश दादा कांबेरे त्याचबरोबर सरपंच या पदाचा कार्यभार देखील दादांनी योग्य रीतीने सांभाळला. आणि इथे भूषणचा फटका इथे आणि तिथे कॅच ड्रॉप. इट्स चान्स फॉर भूषण. एक संधी दिली आहे ती मात्र भूषणला कळंब टीमने. खराब फिल्डिंग झाली. सहज सोपा झेल होता. भूषणची विकेट इथे आली असती पण धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या पोहोचली 4 बॉलमध्ये 11. येणारे चेंडू आहेत 20 आणि विजयासाठी गरज आहे अजूनही या मॅच मध्ये 40 धावसंख्येची. 51चं टार्गेट 11 आलेत पहिल्या 4 बॉलमध्ये. स्ट्राईक रोटेट झाली. समोर महेश.
पंकजचा चेंडू. पंचांकडे जरूर खेळाडू बघतायत पण चेंडू इथून आलाय डॉट. 11 धावा 5 चेंडूमध्ये 11. संदीप काळंदादा जांताराजा पिंपलोली संघाचे धुवाधार फलंदाज आणि या विभागाचे रिकी पॉन्टिंग म्हणून ज्यांची ओळख आहे संदीप काळन आता सँडी उपस्थित झाले. सँडी आपलं हार्दिक स्वागत. मॅच मध्ये पंकज बदे ओव्हर नंबर 1 चा खेळ इथून लास्ट बॉलवर. अंपायरची मुवमेंट इथून येतो. व्हाईट बॉल. धावसंख्या पोहोचली आहे 12. पहिल्या सत्राचा खेळ सुरू झाला तेव्हा कळंब संघाची धावसंख्या देखील 5 बॉलमध्ये 12च होती. इथे देखील धावसंख्या आहे ती मात्र 12 आणि फक्त एक चेंडू इथून पहिल्या ओव्हरचा असेल पॉवर प्ले मधला. लक्ष्य 51 धावांचं आहे आणि या मैदानावरती धावसंख्येचा पाठलाग चांगल्या पद्धतीने होतो आणि ही स्पर्धा एकाच एंड कडून आहे त्यामुळे फलंदाजांना एंडचा पूर्णपणे अंदाज आला तर चांगली बॅटिंग त्यांना करता येईल. गोलंदाज तयार पंकज. लास्ट बॉल फर्स्ट ओव्हरचा. शेवटचा बॉल तोही मिस केला महेशने. ओव्हर नंबर 1 इथून फिनिश. धावसंख्या पोहोचली आहे ती मात्र 12. तर या ठिकाणी वावलोली ग्रामपंचायतीचे सरपंच साहेब योगेश दादा कांबेरे उपस्थित आहेत. तर मी विनंती करतोय रायगड भूषण शौरवीर मयूरदादा शेळके यांना आपल्या शुभ असे आपण योगेश कांबरे दादांचा सत्कार या ठिकाणी करावा. निशांत आपण कॅमेरा स्वागत कक्षाकडे आणि मी योगेश दादांना विनंती करेल मयूरदादा आपण स्वागत कक्षामध्ये गेला तर चांगल्या पद्धतीने आपल्याला ते सर्व कव्हर करता येईल. स्वागत कक्षामध्ये रायगड भूषण शौर्यवीर मयूरदादा शेळके यांच्या शुभ हस्ते डॅशिंग नेतृत्व वावलोली विभागाचं सरपंच साहेब योगेश दादा कांबेरे यांचा सत्कार या ठिकाणी आम्ही करतो आणि योगेश दादा यांचं नेतृत्व दमदार आहे. दादांचा डॅशिंगपणा लढाऊ वृत्ती देखील आम्ही पाहिली आहे. दादांचा सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय आणि सावळ्याची स्पर्धा उपतालुका विभाग प्रमुख चषकाचे चॅम्पियन ठरणारी टीम म्हणजे वावलोली आणि त्या फायनल सामन्याचे मॅन ऑफ द मॅच होते ते योगेश दादा कांबेरे. तदनंतर या विभागाचं नेतृत्व अर्थात धुवाधार बॅटर रिकी पॉन्टिंग म्हणून ज्यांची ओळख आहे संदीप काळन दादांचा सत्कार या ठिकाणी आम्ही करतो. संदीप दादा आपण देखील तिथे जॉईन व्हा आणि मयूरदादा शेळके यांच्याच शुभ हस्ते आपण संदीप काळन यांचा सत्कार या ठिकाणी करतोय. कारण ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टिंग जेव्हा खेळायचा ना समोरच्या गोलंदाजांना पाणी पाजायचा तसंच संदीप काळन यांचा सत्कार आपण इथे करतोय. मनपूर्वक स्वागत संदीप काळन सर आपलं. चला जाऊया मॅच कडे जिथे मात्र ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली. पहिल्या ओव्हर मध्ये 12 आल्या. धावा करायच्या तिथून मात्र अजूनही 39. 17 बॉल्स आहेत आणि करायच्या धावा 39. भूषण कॅप्टन भूषण टीमची जबाबदारी आहे विजयाचं स्वप्न आहे आणि समोर मात्र कळंब टीमचा गोलंदाज आहे योगेश. ऑन साइडला खेळाडू आहेत. एकच धाव. दैवली टीमच्या खात्यामध्ये पहिल्या 2 बॉलमध्ये 10 होत्या. बॉल संपलेत आता 8 आणि धावसंख्या मागील 6 चेंडूमध्ये धावा आल्यात त्या मात्र फक्त आणि फक्त 3. मागील 6 बॉलमध्ये फक्त 3 धावा आल्यात त्या मात्र दैवली टीमच्या खात्यामध्ये. धावसंख्या पोहोचली आहे 13. महेशच्या बॅटमधून खेळाडू होते शॉर्ट फाईन लेगला त्याच्या डोक्यावरून चेंडू बाउंड्री लाईन पार. दहिवली टीमचा महेशचा हा वार येतो चौकार. सुपर बॅटिंग करतायत भूषण आणि महेश. धावा पोचल्या त्या चौकाराने 17 आणि विजयासाठी अजून लक्ष इथून असणार आहे ते मात्र येणारे बॉल असणार आहेत 15 आणि विजयासाठी गरज आहे 34 धावा संख्येची. 15 बॉल्स अजूनही करायच्या धावा 34. योगेश समोर मात्र महेश. चेंडू डॉट पाहिजे ते कळंब टीमला जास्तीत जास्त डॉट बॉलचा मारा करणं गरजेचं आहे. फटका चांगला बॅटच्या रडार मध्ये भिरकावलाय बॉल. महेशच्या बॅट मधून आलाय हा आसमानी टोला ठोकलाय षटकार. खतरनाक बॅटिंग दैवली संघाच्या महेशची. केटीसी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून बरेचसे प्रेक्षक ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि त्या प्रेक्षकांना देखील इम्प्रेस करणारा हा षटकार महेश मोरगेचा. चला चेंडू पूर्वा जुना चेंडू असेल पहिलीच मॅच आहे पहिल्या इनिंगचा चेंडू असेल तर द्या. मॅच बॉल येतोय आणि इथून धावसंख्या पोहोचली आहे या षटकारानंतर ती मात्र तब्बल 23 या अंकावर.
चला नेरळ डी टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. नेरळ डी टीमचे कॅप्टन. यानंतर वावलोली विपक्ष नेरळ डी असा सामना होईल. चला नेरळ डी टीमचे कॅप्टन आपण त्वरित रिपोर्टिंग करा. वावलोली टीम इथे उपस्थित आहे. धावसंख्या उपस्थित. सुंदर फटका, सुंदर नजाकत होती. पॉइंटच्या डोक्यावरून टोळवलाय तो महेश मोरगेने. आधी कळम टीमच्या प्रसाद बदे आणि पंकज बदेचा तडाखा आणि त्यानंतर आता पलटवार आहे तो मात्र दहिवली टीमच्या भूषण आणि महेश मोरगेचा. खतरनाक बॅटिंग महेशची. धावसंख्या पोहोचली. अमोल शेळके आम्हाला सांगतायत धावसंख्या पोहोचती आहे 27 या धावसंख्येवर. चला नेरळ डी चे कॅप्टन आपण स्टेजच्या समोर या. लगेच आपण टॉस करणार आहोत. धनराज कांबेने बराच वेळ आपली वाट बघतायत टॉस साठी, तर आपण जास्त उशीर करू नका. धावसंख्या पोहोचली आहे 27. विजयासाठी आता अवघ्या 24 धावांची गरज आहे ती दहिवली टीमला. योगेशचा चेंडू फटका महेशचा हवेत आहे. खेळाडू आलेत आणि पकडली आहे कॅच. विकेट येते ती मात्र दहिवली टीमची. तर मी विनंती करतोय सन्माननीय सोमीनाथजी क्षीरसागर यांना आपल्या शुभाचे पुढील मॅचचा टॉस आपण करावा. नेरळ डी टीमचे कॅप्टन हरेश इथे उपस्थित झालेत. अर्थात सर्वांचे लाडके हरुभाऊ आणि त्यांच्या विपक्ष असणार आहेत चिक्कू 11 वावलोली चे कॅप्टन धनराज कांबेरे. धावसंख्या उपस्थित या मॅच मध्ये पाहतो आपण 27 आणि विजयासाठी 12 चेंडू गरज आहे ती 24 धावांची. पहिल्या ओव्हर मध्ये 12 आल्या, दुसऱ्या ओव्हर मध्ये आल्या धावा 15 आणि 27 झाल्यात आणि 12 चेंडू मध्ये गरज आहे ती मात्र 24 धावसंख्येची. पुढील मॅचचा टॉस इथे केला जातो सोमीनाथ क्षीरसागर यांच्या शुभ हस्ते. टॉस जिंकला आहे तो मात्र नेरळ डी टीमने आणि हरेश यांचा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचेल. 12 चेंडू 24 धावांची गरज आहे. मॅच अजूनही बॅलन्स आहे. अजूनही कुठलाही संघ पाहिजे तसा हवी झाला नाही, कारण दहिवली टीमने देखील पलटवार चांगला केला आहे. कारण महेशने जो सेकंड ओव्हर मध्ये अटॅक चढवला त्या अटॅकच्या जीवावरती आता सध्या संघ सुस्थितीमध्ये, पण लक्ष अजूनही 12 चेंडू आणि 24 धावसंख्येपर्यंत आहे. गोलंदाज तयार. प्रसाद बदे थर्ड ओव्हर मध्ये पहिलाच बॉल. कॅप्टन भूषणचा कॅप्टन प्रसाद वरती हा हल्ला बॉल ठोकला मिड विकेटच्या डोक्यावरून. हा षटकार जोपर्यंत भूषण खेळपट्टीवरती आहे कळम संघासाठी घातक फलंदाजी आहे ती मात्र भूषणची. कारण 11 चेंडू आणि सामना आता आवाक्यामध्ये, कारण विजयासाठी गरज आहे इथून 18 धावसंख्येची. 11 चेंडू मध्ये 18 धावसंख्येची गरज आहे. सामना आता षटकारांच्या नुसार पाहिलं तर 3 षटकारांचा खेळ आहे आणि कळम संघासाठी मात्र हा सामना वाचवण्यासाठी चेंडू आहेत ते 11. शिवशाही क्रिकेट संघ तलवडे खुर्द या आयोजन कमिटीचे सर्व व्हॉलेंटियरचं कौतुक आहे की चेंडू गळल्यानंतर ते लगेचच 1-2 मिनिटाच्या आतमध्ये चेंडू बाउंड्री लाईनवरून लगेचच घेऊन येतात आणि तदनंतर मैदानावरती देखील पुरवतात. त्याबद्दल व्हॉलेंटियरचं विशेष कौतुक. असे 4ही दिवस आपण व्हॉलेंटियर राहा, आपल्या मनापासून कौतुक आहे. आयवा झेलसाठी व्हॉलेंटियरसाठी कुमार शेळके यांच्याकडून पारितोषिक असणारे प्रत्येक कॅच 100 रुपयाचा कॅश प्राइज कुमार शेळके यांच्याकडून. पुन्हा एकदा ऑन साइडला बॅट फक्त डिरेक्शन
आणि फुल टॉस चेंडू होता प्रसादचा, चुकीला माफी नाही. भूषणचा आणखी एक सिक्सर. सामना 12 बॉल 24 होता. 2 बॅक टू बॅक सिक्सरने मॅच आली. आता 10 चेंडू विजयासाठी गरज आहे, ती मात्र इथून 12 धावसंख्येची. 10 बॉल 12. दहा चेंडू आणि विजयासाठी 12 धावसंख्येची गरज आहे. भूषणच्या बॅटमधून सध्या भूषणने या इनिंग मध्ये ठोकले षटकार 3, 1 चौकार आणि 2 सिंगल. अशा नॉट आउट 24 धावसंख्येवरती खेळतोय दहिवली संघाचा कॅप्टन भूषण. टाळ होऊन जाऊ दे भूषणच्या बॅटिंगसाठी. आणि महेश मोरगे 5 चेंडू मध्ये 14 धावसंख्येची ताबडतोब इनिंग खेळून तो इथे बाद झालाय. संघासाठी महेश मोरगेचं देखील ताबडतोब इनिंग फार बहुमूल्य होती. आता 10 चेंडू 12 वाचवायचे. कॅप्टन प्रसाद बदेला इथून आपल्या टीमसाठी करावी लागेल कामगिरी. भूषणचा ऑन साइडला फटका मिड विकेटकडे आहेत खेळाडू. एक सिंगल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि आता विजयासाठी गरज आहे इथून 9 चेंडू आणि 11 धावांची. 9 बॉल 11. अजूनही मॅच मध्ये इथूनही सामना आपल्या बाजूने खेचून घेता येईल तो कळम टीमला. पण सध्या भूषण आणि त्याच्या साथीला असणारा तेजस विकेट घ्यावी लागेल. जर टप्प्याटप्प्याने विकेट गेल्या तर मात्र दहिवली संघाला देखील अडचणीमध्ये पकडता येईल ते कळम टीमला. गोलंदाज प्रसाद. प्रसादचा हा चेंडू, पंचांची हालचाल, इथून येईल व्हाईट बॉल. धावसंख्या 1 ने पुढे जातीये. आता लक्ष इथून जर पाहिलं तर फक्त 10 धावसंख्येचं आहे. 9 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. दहिवली संघाच्या ताबडतोब बॅटिंगने सामना समीप आलाय. पण अजूनही सामन्यामधील विजयाचा स्टॅम्प कोणता संघ लावेल हे अजूनही सांगू शकत नाही. इट्स फटका चांगला आहे. लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आहेत. हातातून चेंडू निसटलाय. नशिबाची साथ दहिवली टीमला आणि खराब फिल्डिंग झाली ती मात्र स्वप्नील कडून. आलाय चौकार. टार्गेट फक्त गरज आहे इथून मात्र 6 धावसंख्येची. 51 धावांचं टार्गेट आणि जिंकण्यासाठी आता 8 चेंडू मध्ये फक्त 6 धाव्यांची गरज. आठ बॉल मध्ये 6 पाहिजेत. लॉंग ऑन मध्ये खेळाडू योगेश आलेत. समोर चेंडू. एकच धावेने ही धाव इथून पूर्ण होईल आणि इथून जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. आणि कॅप्टन भूषण यांचा रवैया जरूर असेल की विनिंग शॉटने ही मॅच फिनिश करण्याचा इरादा असेल. 7 बॉल आणि गरज आहे ती कंपल्सरी 5 धावांची. आणि कॅप्टन भूषण संधी शोधतायत कदाचित तो विनिंग शॉट सिक्सर असावा. शेवटचा बॉल अपील आणि स्वीकारली अपील LBWच्या स्वरूपात. विकेट इथे येते दहिवली टीमचे. सामना बनतोय दोन्ही टीमसाठी पुन्हा एकदा. 6 चेंडूंचा थरार इथून बाकी आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती मात्र कंपल्सरी 5 धावसंख्येची. अजूनही मॅच संपलेली नाहीये. शिवशाही क्रिकेट संघ तलवडे खुर्द आयोजित शिवशाही चषकाचा पहिला सामना रोमांचक अवस्थेत पोहोचलाय आणि 51 धावांचं टार्गेट कळम टीमने दिलं होतं आणि दहिवली टीम सध्या मॅच आली आहे 6 बॉल आणि कंपल्सरी 5 धावसंख्येपर्यंत. तर येणाऱ्या 6 चेंडू विजयासाठी 5 धावसंख्येची गरज आहे. आणि ग्रुप ग्रामपंचायत पिंपलोली विभागातील सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की सगळ्यांनी आपण सन्मानाने या मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे.
कारण आपल्या पिंपलोली विभागातील या मैदानावरची ही चौथी टुर्नामेंट आहे आणि आपल्या टुर्नामेंटला आपलं सहकार्य आणि आपली साथ आणि आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. आपण मैदानावरती आल्यानंतर लगेचच या मंचावरती येऊन असं नसतं व्हायचं, कारण हे आपल्या हक्काचं स्टेज आहे आणि हक्काच्या स्टेजवरती आपण येऊन या ठिकाणी असं नसतं व्हायचं. 6 चेंडू विजयासाठी 5 धावांची गरज आहे. इथून सामन्याचा कायापालट कळंब संघाचा संदेश करेल का की त्याच्या विपक्षात दैवली संघ इथे हा सामना फिनिश करेल. लढाई अजूनही सुरू आहे, दोन्ही संघांची मेहनत अजूनही सुरू आहे आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करावीच लागणार आहे, कारण मॅच बनती आहे दोन्ही टीमसाठी. 6 बॉल कंपल्सरी 5. दोन्ही नवीन फलंदाज दैवली टीमचे, कारण सेट बॅट्समन इथे आऊट झालेत, भूषण आणि महेश. पहिलाच बॉल एका धावेचा ट्राय इथे घेतलाय. धावसंख्या 1 ने वाढतीये. मॅच 5 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज आहे. जेव्हा 51 धावा समोर होत्या, भूषण आणि महेशने बिनधास्तपणे बॅटिंग केली, पण धावा कमी आहेत, तिथे टेन्शन जरा जास्त आहे. लाईन देखील बरेचसे प्रेक्षक आता जॉईन होत आहेत, कारण सामना शेवटच्या टप्प्यात आणि कोणता संघ कोणत्या संघाचा शेवटच्या टप्प्यात कार्यक्रम करेल हे बघायचे. 3 बॉल 4. नितीनचा फटका खेळाडू आहे समोर, रनआउटची चान्स. पंचांचा बोटवर आणि पकडली आहे विकेट दैवली टीमची. आणखी एक डॉट बॉल सोबत विकेट आली नितीनची. आता सामना 2 बॉल कंपल्सरी 4. काय मॅच सुरू आहे. क्रिकेटचा रोमांच, क्रिकेट खेळाची मजा घेण्यासाठी प्रेक्षकांना असेच सामने पाहिजे असतात आणि तसाच सामना आहे. कळंब विपक्ष दैवली, कारण येणारे बॉल होते 7, धावा करायच्या होत्या 5, आता चेंडू आहेत 2, धावा करायच्या 4. 5 चेंडूमध्ये एकच धावा आली दैवली टीमची. सामना 2 चेंडू, आता गरज आहे 4 धावसंख्येची. अविश्वसनीय अशी कामगिरी संदेश कळंब संघासाठी करेल की नव्यानेच दाखल झालेला दैवली संघाचा फलंदाज 2 चेंडूमध्ये 4 धावा करत आपल्या संघाला सध्या अडकलेल्या मॅच मधून बाहेर काढेल. मोहित, नवीन फलंदाज मोहित, 2 चेंडू कंपल्सरी धावा करायच्या, तिथून मात्र 4. पहिला सामना शिवशाही चषक तलवडेचा हा पहिलाच रोमांचक सामना आहे. वावलोली विपक्ष नेरळ डी टीमचा टॉस संपन्न झालाय. दोन्ही टीमने पुढील मॅच साठी रेडी राहा, पण तत्पूर्वी मॅच 2 बॉल कंपल्सरी करायच्या, धावा इथून त्या मात्र 4. फटका है हेलिकॉप्टर स्टाइल ने मॅच के लिए फिनिश. विनिंग होतोय तो मात्र दैवली संघ. इट्स टाइम टू सेलिब्रेट. आणि भरपूर रोमांच होता आणि सामना फिनिश केलाय आपल्या स्टाईलने, हेलिकॉप्टर स्टाईलने ठोकला विजयाचा षटकार. कॉंग्रॅच्युलेशन दैवली संघ, जाऊन पोहोचलाय तो मात्र सेकंड राऊंड मध्ये आणि हार्ड लक ती मात्र कळंब टीमची आणि आपलं देखील विशेष कौतुक.
चला नेरळ डी टीम आपण लगेचच हरेश आपल्या टीमला घेऊन फिल्डिंगसाठी मार्गस्थ व्हा. आणि दोन्ही कॅप्टन दहिवली ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य महेशजी मोरगे आणि कळंब ग्रामपंचायतीचे